रिसॉर्टमध्ये नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आलंय। मार्गदर्शन केल्यानंतर नगरसेवक नाशिकच्या दिशेने निघणार आहे। आज विधान परिषदेसाठी देखील मतदान होतंय, तर शिंदेंकडून भिवंडीच्या रिसॉर्टमध्ये नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। नाशिकमधली जागा ही अत्यंत महत्त्वाची आहे। गोपाळ गीते यांच्या बंडखोरीनंतर आणि नंतर माघारीनंतर देखील नाशिकमधल्या जागेसंदर्भात शिवसेनेच्या मनात अद्यापही धाकधूक आहे। शिंदेंकडून भिवंडीच्या रिसॉर्टमध्ये नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। मार्गदर्शन केल्यानंतर नगरसेवक नाशिकच्या दिशेने निघणार आहे। नाशिकमध्ये विधान परिषदेसाठी शिंदेंकडून नरेंद्र दराडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली असली तरी सुद्धा नाशिकच्या जागेसंदर्भात शिवसेनेच्या मनामध्ये तेवढीच धाकधूक आहे आणि त्यामुळे शिंदेंकडून भिवंडीच्या रिसॉर्टमध्ये नगरसेवकांना ठेवण्यात आलेलं होतं आणि तिथे त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि आता नाशिकच्या दिशेने हे नगरसेवक निघतायत। विधान परिषद निवडणुकीसाठी आजचं हे मतदान। नाशिकमध्ये ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची आहे शिंदेंसाठी देखील। गोकुळ गीतेने माघार घेतलेली असली तरी सुद्धा त्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्यामुळे तेवढी धाकधूक ही शिवसेनेच्या मनामध्ये असेल। तर थेट आपण जाऊयात नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, निखिल, आपल्याला माहिती आहे शिवसेनेनं अगदी पहिल्या दिवसापासून नाशिक विधान परिषदेची ही जागा जी आहे ती प्रतिष्ठेची केलेली होती। महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांच्या समोर शेवटच्या मिनिटापर्यंत आव्हान असणार आहे ते गोकुळ गीते यांचं, कारण गोकुळ गीते यांना प्रचंड प्रयत्नांच्या पराकाष्ठेनंतर सुद्धा माघार घेता आलेली नाहीये, त्यांनी माघार घेतलेली नाहीये। त्यांचा अर्ज जो आहे तो या ठिकाणी व्हॅलिड आहे आणि त्याच्यामुळे आजच्या या निवडणुकीमध्ये गोकुळ गीते यांनी जरी जाहीर केलेलं असलं की मी या ठिकाणी माघार घेतोय किंवा मी या निवडणुकीमध्ये थेट नाहीये, तरी सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुकीला जाताना या ठिकाणी गोकुळ गीते यांचं सुद्धा नाव असणार आहे आणि त्यामुळे अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत शिवसेनेच्या आणि त्याचप्रमाणे भाजपच्या नेत्यांच्या मनात देखील धाकधूक आहे, कारण महायुतीनं ही जागा प्रतिष्ठेची केलेली आहे। भिवंडीच्या ज्या रिसॉर्टमध्ये महायुतीच्या सगळ्या नगरसेवकांना ठेवण्यात आलेलं आहे, सहलीसाठी त्यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत, भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शेवटच्या मिनिटापर्यंत या सगळ्या नगरसेवकांचं काउन्सिलिंग केलं जाणार आहे, त्यांचं मार्गदर्शन केलं जाणार आहे, त्यांना नेमकं कशा पद्धतीनं मतदान करायचंय, कशी गल्लत होऊ शकते याबाबत देखील कुठेतरी मार्गदर्शन केलं जाणार आहे। कुठल्याही परिस्थितीत मत फुटता कामा नये याची देखील तंबी जी आहे ती या सगळ्या नगरसेवकांना दिली जाणार आहे आणि त्यामुळे या नगरसेवकांना सगळ्या मार्गदर्शन झाल्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये हे सगळे नगरसेवक बसमधून नाशिककडे येतील आणि त्यानंतर या ठिकाणी ते मतदान करणार आहेत। निखिला, धन्यवाद चंदन। एकूणच माहितीबद्दल तर शिंदे भिवंडीच्या रिसॉर्टमध्ये आहेत, नाशिकच्या नगरसेवकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळे नगरसेवक नाशिकसाठी रवाना होत आहेत।